रसिक मित्रांना दत्ता सरदेशमुखचा नमस्कार. रसिको, आज सदासूत लिखित एक सत्यकथा मी सादर करतोय. कथेचं शीर्षक आहे आई तू जेवलीस का. 15 एप्रिल 2024 दुपारची वेळ. मला आमच्या इथले नावाजलेले फिजिशियन डॉक्टर गोरड यांचा फोन आला की एक 11 वर्षाचा मुलगा आहे, लिव्हर इंजुरी आहे, त्याला तातडीनं उपचार करणं गरजेचं आहे. पेशंट लगेच पाठवतोय. तुमच्याकडे मॅनेज होईल का. सर्व तपासण्या केलेल्या आहेत. लिव्हर जवळजवळ 8 ते 10 सेंटीमीटर फाटलेलं आहे. पोटात रक्तस्राव खूप झाला आहे. मी त्यांना फोनवर सांगितलं, हो आमच्याकडे होईल सगळं काही. नातेवाईक बरोबर पाहिजेत. रक्त, औषधं, तपासण्या आणि विशेष म्हणजे त्याचं गांभीर्य समजणारे नातेवाईक जवळ हवेत. 10 मिनिटात तो मुलगा आणि त्याचे बरेच नातेवाईक माझ्या हॉस्पिटलला आले. डॉक्टर गोरड यांनी त्यांना आधीच व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं होतं. माझं एक काम जरा सोपं झालं. आल्यावर त्याच्या आजाराची हिस्ट्री घेतली. 2 दिवसांपूर्वी म्हणजे 13 एप्रिलला त्या मुलाचा, त्याचं नाव ऋतुराज, त्याचा 11वा वाढदिवस होता. नुकतीच 6वीची परीक्षा त्यानं दिली होती. आता यंदा 7वीत. ऋतुराज खूप खेळकर. लोणंदपासून 8 किलोमीटर अंतरावरच्या एका छोट्या खेड्यातला. वाढदिवस साजरा करायचा तर केक हवाच. त्यानं सकाळी लवकर उठून त्याच गावात एकजण केक बनवतात, त्यांच्याकडं शाकाहारी केकची ऑर्डर देऊन टाकली. संध्याकाळी सगळ्या मित्रांना त्यानं घरी बोलवलं. संध्याकाळी 5-5:30 वाजता घरी आईला म्हणाला की मी केक घेऊन येतो. त्याचे वडील म्हणाले, अरे थांब मी पण येतो तुझ्याबरोबर. पण उत्साहाच्या भरात ऋतुराजनं सायकल काढली आणि मित्राला घेऊन तो पसार झाला केक आणायला. वडील थोडे नाराज झाले होते. वडील शेतकरी, कुक्कुटपालन हा त्यांचा जोडधंदा. खूप कष्टाळू नवरा बायको, एक मुलगा आणि एक मुलगी, सुखी समाधानी कुटुंब. हल्ली वाढदिवस म्हणजे केक हे समीकरणच बनलं आहे. ब्रिटिश गेले, त्यांची शिस्त गेली, पण त्यांचे केक आणि मद्य संस्कृती आम्ही भारतीयांनी मात्र जपून ठेवली आहे. असो, तर ऋतुराज सायकलवर बसून गेला आणि 5च मिनिटात निरोप आला की सायकलवरून तो पडला आहे. जोरात मार लागला आहे. पोटाच्या वर, उजव्या बरगड्याच्या वर मार लागला आहे. थोडंसं खरचटलं आहे. त्याला कसाबसा उचलून घरी आणला, केक शिवाय. सुरुवातीला एका फॅमिली डॉक्टरकडे त्याला दाखवलं. त्यांच्या मते किरकोळ खरचटलं आहे. गोळ्या, औषधं, इंजेक्शन देऊन घरी आणलं. पण ऋतुराजच्या पोटात खूपच दुखत होतं. नातेवाईकांनी निर्णय घेतला की मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊया आणि मग सगळ्या तपासण्या करू. त्यांनी डॉक्टर गोरड, MD फिजिशियन यांच्याकडं ICUमध्ये त्याला दाखल केलं. तिथं सगळ्या तपासण्या झाल्या, काही पुनर्तपासण्या केल्या गेल्या. ही सर्जरीची केस आहे असं लक्षात आल्यावरती डॉक्टर गोरड यांनी मला फोन केला आणि पेशंटला शिफ्ट केला. ऋतुराज आणला तेव्हा पांढरा फटक पडला होता. त्याचा पोटाचा CT स्कॅन केला तेव्हा त्याला लिव्हरच्या उजव्या भागाच्या वरच्या बाजूला जवळजवळ 10x6x6 सेंटीमीटर वेडवाकडं फाटलेलं होतं. तिथून प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होत होता. ऋतुराज वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर शॉकमध्ये होता. नाडीचे ठोके 135पर्यंत होते. नातेवाईकांना सगळी कल्पना दिली, गांभीर्य सांगितलं. 2 ऑपरेशन करावी लागतील. ऑपरेशनमध्ये जीवाला धोका आहे, नंतरही धोका आहे, कसलीही खात्री देऊ शकत नाही. तुम्हाला दुसरीकडे कुठं न्यायचं असेल तर नेऊ शकता. हा रुग्ण कुठेही शिफ्ट करणं शक्य नव्हतं, ते मला स्पष्ट दिसत होतं. एव्हाना नातेवाईकांच्या लक्षात आलं होतं. नातेवाईक खूप समंजस होते. त्यांच्या घरातल्या जवळजवळ 15 ते 20 जणांना मी कोविडच्या जागतिक महामारीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न करता त्यांच्यावर उपचार केले होते.
तेव्हा गोळ्या औषधं देऊन शेतात राहा, बिंदास्त राहा असा सल्ला त्यांना दिला होता आणि खरोखरच सगळे चांगले ठणठणीत झाले होते. त्यांचा विश्वास होता माझ्यावरती खूप. 5 बाटल्या रक्त आणलं. भुलीसाठी डॉक्टर काळे यांना बोलवलं. सगळी टीम तयार झाली. हे सगळं काही 1.25 तासात. चॅलेंज केस आली की आमच्या हॉस्पिटलमध्ये सगळा स्टाफसुद्धा खुश असतो आणि मला चॅलेंजेस आवडतात. पेशंटला पूर्ण भूल दिली. ऑपरेशन सुरू केलं. पोटात प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाला होता. अजूनही रक्त वाहत होतं. लिव्हरच्या उजव्या वरच्या भागाला नांगर फिरवावा अशी वेडीवाकडी जखम झाली होती. सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅनमध्ये जे मोजमाप दाखवलं होतं त्यापेक्षा नक्कीच मोठी आणि खोलवर. एक सर्जन म्हणून सांगतो, लिव्हर हा अवयव शिवणं खूप कठीण असतं. साधारण घट्ट खरवस असतो ना, त्या खरवसाला जर आपण कापलं आणि ते कापलेलं खरवस शिवायचं आहे असं समजा ना, आणि ते केल्याशिवाय रक्तस्राव थांबत नाही. त्यात ते वेडं वाकडं फाटलेलं. मी अशा केसेस पूर्वीपासून हँडल केलेल्या आहेत. वाहत्या रक्तस्रावात लिव्हर शिवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर हळदीचा मोठा लेप लावला. एक मॉप त्यावर ठेवला. नातेवाईकांना ऑपरेशन रूममध्ये बोलावून ते सगळं दाखवलं. फोटो घेतले, सह्या घेतल्या. रुग्ण वाचवायला दुसरा कोणताच उपाय सद्यस्थितीत नाही. हा मॉप 48 तास पोटात ठेवून परत दुसरं ऑपरेशन करून तो काढणार आहे आणि हे करण्यामागचे धोके सांगितले. रुग्ण व्हेंटिलेटरवर असणार आहे याचीही कल्पना दिली. 2 दिवस ऋतुराज व्हेंटिलेटरवर होता. 48 तासानंतर पुन्हा रिओपन. तोपर्यंत ऋतुराजचे नाडीचे ठोके यात सुधारणा झाली होती. आम्ही खूप आशावादी होतो. दुसरं ऑपरेशन तेही व्यवस्थित पार पडलं. जो मॉब आणि त्याला हळदीचा घट्ट लेप लावला होता तिथून सगळा रक्तस्राव पूर्णपणे थांबला होता. टाकेही व्यवस्थित होते. नांगरलेला लिव्हर एकदम सपाट आणि गुळगुळीत दिसत होता. ऑपरेशन थिएटरमध्ये सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं. ऑपरेशननंतर ऋतुराज पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर. अशा प्रकारच्या लिव्हर इंजुरीच्या 6 केसेस मी लोणंदला गेल्या 36 वर्षामध्ये मॅनेज केले आहेत. सगळ्या केसेस वाचवू शकलो. हळदीचे मी असेच प्रयोग सर्जिकल प्रॅक्टिसमध्ये यशस्वीरित्या केलेत. रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास, सावित्री हॉस्पिटलचा स्टाफ, टीम आणि ईश्वराचा आशीर्वाद यामुळे हे सगळं शक्य झालं. पुढचे 2 दिवस ऋतुराज व्हेंटिलेटरवर स्टेबल होता. अचानक त्याची छाती भरू लागली. धाप चालू झाली. नाडीचे ठोके 80वरून 135 ते 140 झाले. दुपारची वेळ होती. त्याचा SpO2 एकदम 60 झाला. छातीत घरघर. आमच्याबरोबर डॉक्टर अमित धायगुडे फिजिशियन होते. पुन्हा टेन्शन, स्ट्रेस. हातात आलेला रुग्ण. व्हेंटिलेटर्स बदलले. छाती भरलेली. त्यासाठी इंजेक्शन्स सुरू केली. 2 ते 2.5 तास तिथंच मी बसून होतो. ऋतुराजला 5.5 लिटर लघवी झाली. SpO2 जेव्हा 95वर स्थिरावला तेव्हा मी ICUतून बाहेर पडलो. बाहेर नातेवाईकांची तोबा गर्दी. त्यात त्याची आई सतत अश्रूंच्या धारेत असायची. मला विचारलं, काय झालं डॉक्टर? मी गंभीरपणे हसलो. असं होतं कधी कधी. आता ठीक आहे ऋतुराज, एवढंच म्हणालो. नंतर ऋतुराज स्टेबल राहिला. रात्रीतून मी स्वतः 2 वेळा पाहून आलो. दुसऱ्या दिवशी तर पठ्ठ्या एकदम टकाटक. तो पूर्ण जागा होता. मॉनिटरवर सगळं काही स्थिर होतं. हातवारे करत होता. आजचा त्याचा व्हेंटिलेटरवरचा 6वा दिवस. आम्हाला तो सतत खुणा करायचा. तोंडात, नाकात, पोटात, लघवीच्या जागेत सगळ्या मिळून 6 नळ्या होत्या. त्याला बोलायचं होतं पण बोलता येत नव्हतं. शेवटी आमच्या एका सिस्टरनं त्याला एक कागद आणि पेन दिला. ऋतुराज
व्हेंटिलेटरवर होता. ऋतुराजनं कागदावर लिहिलं, आई तू जेवलीस का? पक्ष्यांना खायला घातलं का? या 2 वाक्यांनी आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. हल्ली मदर्स डे, फादर्स डे वगैरे साजरे करतात. या 11 वर्षाच्या मुलानं जगाला दाखवला मदर्स डे. श्रोते हो, खेड्यातल्या पोरांना निसर्ग शिकवावा लागत नाही. पशुपक्षी, पाखरं, फुलं, झाडं काही शिकवावं लागत नाही. ते नैसर्गिकपणे येतं. लहानपणी 7वीपर्यंत सगळ्या शिव्यासुद्धा अशाच शिकतात मुलं, आणि तेही निरागस अजाणतेपणी. आईवरचं प्रेम शिकवावं लागत नाही. त्याला त्या कोंबड्यांची पण काळजी. पोरगा व्हेंटिलेटरवर आणि त्याचे विचार पहा. लेखक, कवी, विचारवंत सगळे मोठ्या शहरातच असतात का? मेडिकल रिसर्च म्हणजे ओन्ली ICMR, इंडियन काउन्सिल मेडिकल रिसर्च, एवढंच. दुसऱ्या दिवशी ऋतुराजची व्हेंटिलेटरची आवश्यकता संपली. पुढच्या 4 दिवसात एक नळ्या आपापलं काम चोख बजावून बाहेर निघाल्या. ऋतुराज 25 दिवस हॉस्पिटलमध्ये होता. तो पूर्णपणे बरा झाला. जायच्या दिवशी त्याचे आईवडील, इतर प्रमुख व्यक्ती, त्या गावचे सरपंच OPDमध्ये आले. 13 एप्रिलला ऋतुराजच्या 11व्या वाढदिवसाला केक कापायचा राहिला होता. वाढदिवस साजरा झाला नव्हता. सावित्री हॉस्पिटल लोणंद इथून जाताना पुनर्जन्माचा वाढदिवस मस्त साजरा झाला. 15 मेला ऋतुराज फेर तपासणीसाठी आला. एकदम झक्कास. सगळे टाके काढले आणि त्याला मी एक पेन बक्षीस दिलं. त्याचं ते वाक्य माझ्या मनात कायम घर करून राहिलं. आई तू जेवलीस का? रसिक मित्र हो, आत्ताच आपण आई तू जेवलीस का या सत्यकथेचं वाचन ऐकलं. लेखक सदासूत डॉक्टर संजय सदाशिव शिवदे, लोणंद. लेखन दिनांक 16 मे 2024, पहाटे 4 वाजता. डॉक्टर शिवदे यांचा मोबाईल नंबर 9890361022. या सत्यकथेचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी. माझा मोबाईल नंबर 8329730186. ही कथा आपल्याला नक्कीच आवडेल असं वाटतं, आणि आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा.